महाराष्ट्र राज्यामधील लाडक्या माता बहिणींसाठी आता आली मोठी खुशखबर. हो माता बहिणींनो, ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता तोच दिवस आता सरकारच्या माध्यमातून आला आहे. म्हणजे की बघा, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख आता सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यामध्ये आली आणि GR सुद्धा आता जारी करण्यामध्ये आला. आता या सरकारच्या माध्यमातून या GR मध्ये काही सरकारने सूचना देखील बहिणींना दिली आहे. आता माता बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, आज स्वतः बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे बघा यांनी या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता दिली आहे. बघा, आता माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार की नाही, जो काय संभ्रमाचे वातावरण काही दिवसांपासून निर्माण झाले होते. भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या देखील बघितल्या होत्या की माता बहिणींच्या खात्यामध्ये आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल. तर आज स्वतः महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी अपडेट दिली आहे. बघा, त्या काय म्हणले आहे, अखेर त्यांनी आता संभ्रम पूर्णपणे दूर केला आणि लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर दिली आहे. आता बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांचा हप्ता येणार की 1,500 रुपयांचा हप्ता येणार, सर्वात महत्त्वाचा हा मुद्दा आहे. तर बहिणींनो, फक्त 1 मिनिट लक्ष देऊन बघा, तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अगदी 1 मिनिटामध्ये आता मिळून जाणार आहे. बघा, महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं, बहिणींच्या खात्यामध्ये बघा दोन्ही हप्ते एकत्र जमा करण्यामध्ये येत आहे. लक्षामध्ये घ्या, मार्च महिन्याचा हप्ता आणि या ठिकाणी एप्रिल महिन्याचा हप्ता. बघा, दोन्ही हप्ते बहिणींच्या खात्यामध्ये येत असल्याने बहिणींसाठी आज आनंदाची बातमी समोर आली आहे. आता फक्त 1 मिनिट लक्ष देऊन बघा, एक अडचण देखील आता निर्माण झाली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व निधी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज वितरित केला जाणार नाही. आज मोजक्याच बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येणार. तर मग कोणत्या बहिणीला आज हप्ता मिळणार आहे? बघा, चला तर मग अगदी या ठिकाणी काहीच मिनिटामध्ये आपण पाहून घेऊया आणि सोबतच काय म्हणली आहे आदित्यताई तटकरे ते देखील आपण अगदी 1 मिनिटामध्ये आता जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर माता बहीण हो, बघा तुमची आज लॉटरीच लागल्यासारखं झालं आहे. बघा, मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यासोबत बघा तुम्हाला या ठिकाणी एक गिफ्ट देखील सरकार देणार आहे. आता कोणतं गिफ्ट सरकार देणार आहे ते आपण पुढे या ठिकाणी तुम्हाला सांगणारच आहोत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आज आनंदाची बातमी सरकारने दिली. राज्य सरकारने मार्च आणि एप्रिल दोन्ही महिन्यांचा एकत्रित निधी 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याबद्दल निर्णय घेण्यामध्ये आला. आता लक्षामध्ये घ्या, सर्वात महत्त्वाचा पॉईंट, 3,000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये येणार का भरपूर दिवसापासून नुसतं अफवा सुटली आहे. तर लक्षामध्ये घ्या, आज स्वतः महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आता या ठिकाणी लाडक्या बहिणीला 3,000 रुपये सोबत देण्यामध्ये येत आहे. हो, ही बातमी सत्य आहे. परंतु माता बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षामध्ये घ्या, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजिबात वितरण होणार नाही. बघा, लक्षामध्ये घ्या. मग नेमकं आता हप्ता कधी मिळणार असा प्रश्न नक्कीच बहिणींच्या मनामध्ये आला असेल. तर बघा, आत्ताच्या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आहे, सर्व महाराष्ट्रामध्ये वितरण तर होणार नाही, परंतु आज फक्त या 12 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार. आता 12 जिल्ह्यामध्ये वितरण का होणार आणि राहिलेल्या जिल्ह्यामध्ये वितरण कधी होणार, हा देखील सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा, सरकारने या प्रक्रियेसाठी 8,400 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर करून आज दिला आहे. तर मग सरकारचं असं म्हणणं आहे की ही वितरण प्रक्रिया डायरेक्ट डेबिट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून राबविण्यामध्ये येत आहे. आता बघा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय, डेबिटच्या अंतर्गत ही प्रक्रिया होत आहे आणि आज या ठिकाणी दिवसभरामध्ये मोठे व्यवहार सुरू करण्यामध्ये येत आहे. बघा, ज्या महिलाला मार्च महिन्याची प्रतीक्षा होती, बघा आता या ठिकाणी ज्या महिलांना प्रतीक्षा लागली होती की आम्हाला मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार, तर मग आता सरकारने निर्णय घेतला आणि स्पष्टपणे 12 जिल्ह्यांचा आज नंबर लागला आहे.
या 12 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करायचं आहे. बघा, आज सकाळपासूनच वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या ठिकाणी जवळपास काही जिल्ह्यामध्ये वितरण देखील करण्यामध्ये आले. आज ज्या 12 जिल्ह्यामध्ये वितरण होत आहे त्या 12 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आली. तर मग माता बहिणींनो, आता लक्ष देऊन बघा. पहिला जिल्हा सांगितला सरकारच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये वितरण होतं आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. हो माता बहिणींनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने दिली आणि त्यासोबत पुढील जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की जळगाव. बघा, या जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या मोबाईलमध्ये पैसे जमा झाल्याचे मॅसेजेस यायला देखील आता सुरुवात झाली आहे. आता बहिणींनो, फक्त 1 मिनटं आता लक्ष देऊन बघा, कारण आपण संपूर्ण 12 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार, त्यासोबत राज्याची आर्थिक परिस्थिती आणि प्रशासकीय व्यवस्थेमुळे गेल्या काही काळामध्ये हप्ता वितरणास थोडा विलंब झाला होता, तुम्हाला माहीत आहे. मात्र आता तो प्रश्न पूर्णपणे मार्गी लागला आहे आणि बघा, सरकारने पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगितला ज्या जिल्ह्यामध्ये वितरण प्रक्रिया राबविली जात आहे. तर लक्षामध्ये घ्या, अहमदनगर आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये लाखो लाभार्थी बहिणी आणि माता बहिणींच्या खात्यामध्ये आज 3,000 रुपये पाठवायला सुरुवात झाली आहे. आता लक्षामध्ये घ्या, महिलांना या ठिकाणी याच 12 जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार. आता राहिलेल्या जिल्ह्यामध्ये लाभ कधी येणार हा प्रश्न महत्त्वाचा या ठिकाणी ठरतोय. तर लक्षामध्ये घ्या बहिणींनो, सरकारने या ठिकाणी टोटल असे 3 टप्पे केले आहे. आज या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार, परवा पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आणि बघा पुन्हा या ठिकाणी 6 दिवसांनी 12 जिल्ह्यामध्ये वितरण होणार. म्हणजे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे असल्यामुळे 3 टप्प्यामध्ये 36 जिल्हे होतात आणि 36 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे. आता लक्षामध्ये घ्या, ग्रामीण भागामधील महिलांना या आर्थिक निर्णयाचा मोठा आधार आज मिळणार आहे. फक्त या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही एकदा चेक करून घ्या. जर तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी आल्यासारखीच आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बघा यांनी दिलेला शब्द आज या ठिकाणी पूर्ण केला आहे. बघा बहिणींनो, कित्येक महिन्यापासून तुम्ही मार्च महिन्याच्या हप्त्याची वाट बघत होता. 21वा हप्ता आम्हाला कधी मिळणार. आता सरकारने ठोस निर्णय घेतला, 21व्या हप्त्यासोबत 22वा हप्ता देखील मिळणार आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे वितरण आता टप्प्याटप्प्याने सुरू आहे आणि आज 12 जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागला आहे. सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया बघा या बँकांना तशा स्पष्ट सूचना दिल्या आहे. बघा, सांगली जिल्ह्यामध्ये देखील सकाळपासून या ठिकाणी वितरण सुरू झालं आहे. जर माता बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे जमा झाले नसतील किंवा मॅसेज आला नसेल तर अजिबात चिंता करू नका, कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितलं वितरण हे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत चालणार आहे. बघा लक्षामध्ये घ्या, 12 वाजेपर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येणार. म्हणजे की माता बहिणींनो, आता हप्ता कधी जमा होणार लक्षामध्ये घ्या, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. बघा, सकाळपासून ते रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी बहिणींच्या मोबाईलचा आनंदाचा मेसेज वाजू शकतो की त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये क्रेडिट झाले. आता लक्षामध्ये घ्या, सरकारने अटी आणि पात्रतेची कडक तपासणी सध्या सुरू केली आहे. आणि बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता लक्षामध्ये घ्या, या तपासणीच्या माध्यमातून ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे अशा बहिणींना अडचण नाही. ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड उपलब्ध आहे अशा बहिणींना पण अडचण नाही. मग अडचण नेमकं कोणाला? ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, जे आयकर भरतात, जे की कर भरतात, जे या ठिकाणी सरकारी नोकरीला कोणता कुटुंबामधील एखादा व्यक्ती लागला असेल तर अशा बहिणींना हप्ता मिळणार नाही. बघा, ही योजना फक्त गरजू महिलांना या ठिकाणी दिलेली आहे. आणि पुढील जिल्हा सरकारने सांगितला यवतमाळ आणि बुलढाणा. बघा, या जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते तपासावे, कारण तिथे 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया जोरदार सुरू झाली आहे. बघा, KYC केलेल्या बहिणींना बघा आता या ठिकाणी प्राधान्याने हा लाभ देण्यामध्ये येत आहे. आता फक्त राहिलेला 1 मिनिट लक्षपूर्वक बघा माता बहिणींनो, कारण की अतिशय महत्त्वाची बातमी आहे. या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आज जर तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे.
आता लक्षामध्ये घ्या माता बहिणीनो, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नाही, ज्यांची शेती 10 एकरपेक्षाही जास्त नाही, बघा अशा बहिणींना अडचण येत नाही. गोरगरीब बहिणींच्याच खात्यामध्ये हा हप्ता सरकारने देण्याचा निर्णय आज या ठिकाणी घेतला आहे. आता पुढील जिल्हा सरकारने सांगितला वाशिम आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिलांची संख्या मोठी असून तेथे प्रत्येक एका तासाला तालुक्यामध्ये पैसे सोडले जात आहे. डीबीटीचे बटन दाबल्यानंतर आता महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महिलांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता लक्षामध्ये घ्या माता बहिणींनो, विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सरकारने निधी वितरणाचे आदेश दिले आहे. तिथल्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होऊ लागले आहे. पुढील जिल्हा महत्त्वाचा आहे तो म्हणजे की वर्धा जिल्हा. या जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा केले जात आहे. आता बहिणींनो, पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत आहे का? जर पात्र जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव कदाचित आलं नसेल तर बघा, तर चिंता अजिबात करू नका. पुढील काही जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून बघा वितरण होणार आहे. आता पुढील जिल्हे कोणते तर बघा, पुढील जिल्हे देखील सरकारने सांगितले. त्यासोबत बघा तुम्हाला या ठिकाणी 4 ते 5 दिवस वाट बघायची आहे. यादीमध्ये तुमचं नाव येत नसेल तर बघा 4 ते 5 दिवसानंतर किंवा 4 ते 5 दिवसाच्या अंतर बघा संपूर्ण बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. 3,000 रुपयांचा लाभाचा हिस्सा महिलांच्या खात्यामध्ये सुरळीतपणे जमा करण्यामध्ये येणार आहे. आता वर्धा जिल्ह्यामधून ज्या महिला आहे अशा बहिणींसाठी तर आनंदाची बातमी आली, परंतु बघा आता या ठिकाणी सरकारने काही महत्त्वाचे नियम या ठिकाणी सांगितले होते. उत्पन्नाचा 2025चा नवीन दाखला ज्यांनी सादर केला आहे आणि ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे यांना हा लाभ या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे. गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. गडचिरोली आणि गोंदिया भागामध्ये महिलांची संख्या जास्त आहे आणि या भागामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता निधी जमा करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. तर मग माता बहिणीनो, आता लक्षपूर्वक बघा, मराठवाड्यामधील धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली असून तिथल्या लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावर सध्या आनंद दिसत आहे. बघा, ज्या महिलांचे अर्ज अपात्र किंवा बाद करण्यामध्ये आले आहे त्यांना या प्रक्रियेमधून वगळण्यामध्ये आले आहे. केवळ पात्र महिलांच्याच खात्यामध्ये हा लाभ मिळत असून बँक खात्याशी आधार लिंक असणं गरजेचं आहे. आता बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या की या ठिकाणी पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे लातूर आणि नांदेड. बघा आता या ठिकाणी काही बहिणी अशा आहे की काही बहिणीला या ठिकाणी 1,500 रुपये पण मिळणार आहे. आता लक्षामध्ये घ्या कोणत्या बहिणीला 1,500 रुपये मिळणार. बघा काल या ठिकाणी काही बहिणींना बघा 1,500 रुपये या ठिकाणी आले आहे. आता तो 21वा हप्ता होता, परंतु या ठिकाणी आज दोन्ही हप्ते मिळणार आहे. बघा लक्षामध्ये घ्या, तर काल ज्या बहिणींना 1,500 रुपये भेटले त्यांना पुन्हा आज या ठिकाणी 1,500 रुपये म्हणजे की कालचे आणि आजचे असे या ठिकाणी 3,000 रुपये जमा होणार. परंतु बघा काही बहिणी अशा आहे ज्यांना 2 मॅसेज सोबत येणार आणि त्यांना आज त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. बघा लातूर आणि नांदेड या भागामधील महिलांसाठी आनंदाची बातमी सरकारने दिली. त्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे नाव या यादीमध्ये अजिबात आलं नाही त्यांनी मुळीच काळजी करू नका, कारण हे वितरण अजून काही दिवस या ठिकाणी चालत आहे. आता महिलांनो बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षामध्ये घ्या. बघा कोणत्याही अफवांवर या ठिकाणी विश्वास ठेवू नका. गेल्या कित्येक दिवसभरापासून अफवा सुटल्या होत्या बहिणींना आज हप्ता मिळणार, उद्या हप्ता मिळणार. आणि बघा महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल, पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असताल, बघा पहिलेच जर तुमचे वेस असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या, कारण या चॅनलमध्ये तुम्हाला ओरिजिनल अशा बातम्या बघायला मिळतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.